नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगीमध्ये BA ऑनर्स इन इकॉनॉमिक्स यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये BA फर्स्ट इयर, BA ऑनर्स इन इकॉनॉमिक्स फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अप्लाइड या पेपरच्या संदर्भाचा जो काही अभ्यासक्रम आहे, तर त्या अभ्यासक्रमाची ओळख किंवा कोणता अभ्यासक्रम यामध्ये शिकवला जातो, तर याविषयीची माहिती आपण आज पाहूया. मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये CBCS पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो अभ्यासक्रमाच्या संदर्भात राबवला जातो आणि यामध्ये जो मुख्य विषय असतो, मुख्य पेपर आहे, मुख्य विषय, या मुख्य विषयाचे 3 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक आहे कोर, दुसरा आहे सपोर्टिव्ह आणि तिसरा आहे अप्लाइड. आता यामध्ये कोरमध्ये 2 पार्ट असतात. एक आहे कोर A आणि दुसरा आहे कोर B आणि उर्वरित सपोर्टिव्ह आणि अप्लाइड. फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरमध्ये जो काही अप्लाइडचा पेपर आहे, तर तो अप्लाइडचा पेपर विषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. पेपरचं नाव आहे इकॉनॉमिक्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. त्याला मराठीमध्ये मानव विकासाचे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. या पेपरचा पेपर कोड जो आहे तो आहे A-ECO-101. यासाठी क्रेडिट आहेत 4. या पेपरचे पर वीक लेक्चर आहेत 4. या पेपरचं जे काही इव्हॅल्युएशन आहे, मूल्यांकन आहे, तर ते मूल्यांकन कॉलेज पातळीवर हे 40 मार्काचं आहे आणि विद्यापीठ पातळीवर 60 मार्काचं आहे. आता कॉलेज पातळीवर जे कॉलेज असेसमेंट आहे त्यामध्ये 20 मार्काचे टेस्ट आणि 20 मार्काचं ट्युटोरियल या पद्धतीने ते 40 मार्क विद्यार्थ्यांना दिले जातात. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी असेसमेंट जे आहे, तर त्यामध्ये 60 मार्काचा पेपर हा विद्यार्थ्यांना सेमिस्टर एंडला द्यावा लागतो. असे मिळून 100 मार्काचा जो काही सिलेबस आहे, 100 मार्काचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस आपण त्याची माहिती घेऊया. हा जो पेपर सुरू करण्याच्या पाठीमागे मुख्य उद्देश हा आहे, विद्यार्थ्यांना मानव विकास म्हणजे नेमकं काय, तर हे माहीत झालं पाहिजे. आपण नेहमी वर्तमानपत्रामधून मानव विकासाचा निर्देशांक SDI, भारताचा SDI इतका वाढला, एवढा कमी झाला, भारताचा रँक वाढला घटला, आपण अशा वेगवेगळ्या बातम्या त्यामध्ये वाचत असतो. परंतु नेमकं मानव विकास म्हणजे काय, मानव विकासाचं मापन कसं केलं जातं, मानव विकास निर्देशांकामधून आपल्याला काय मिळतं, तर याविषयीचा जो काही अभ्यास आहे, तर तो अभ्यास या पेपरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना एकूणच मानव विकासाची जी काही संकल्पना आहे, तर ती मानव विकासाची संकल्पना ही माहीत झाली पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मानव विकासाचा अभ्यास का करायचा हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. वेगवेगळ्या जगातील वेगवेगळ्या देशांची जागतिक पातळीवर जेव्हा तुलना करायची, तर ती कशाच्या आधारावर करायची, तर यासाठी वेगवेगळे मापक हे जगासमोर आलेले आहेत. आणि सर्वात प्रथम जे काही मापक आहे, तर सर्वात प्रथम यासाठी जे मापक जगासमोर आलं ते होतं राष्ट्रीय उत्पन्न, की ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तो देश जगामध्ये श्रीमंत आहे, विकसित आहे. त्यानंतर दुसरं एक मापक आहे की ते मापक जगासमोर आलं की राष्ट्रीय उत्पन्नानं आर्थिक विकासाचं मापन योग्य प्रकारे होत नाही आणि मग त्यासाठी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न विचारात न घेता दरडोई उत्पन्न विचारात घेतलं जावं आणि त्या आधारावर आर्थिक विकासाचं मापन केलं जावं. हा एक मापक, हे एक त्यावेळेसचं जे काही डायमेन्शन आहे ते डायमेन्शन समोर आलं. त्याच्यानंतर सुद्धा की त्यामध्ये सुद्धा काही दोष आढळून आले. त्यामुळे मग आर्थिक विकास मोजायचा कसा, तर आर्थिक विकास मोजण्यासाठी मग भांडवल निर्मितीचा दर असेल तर भांडवल निर्मितीचा दरसुद्धा त्यासाठी विचारात घेण्यात आला. पण हे सगळे जे काही मापक आहेत ती मापकं कालांतरानं ती सुद्धा योग्य नाही असं निदर्शनास आलं. आणि त्यानंतर मग आर्थिक विकासाचं मापन कसं करायचं, तर यासाठी
जो काही एक मापक आपण ज्याला म्हणू ते मापक जगासमोर आलं आणि ते म्हणजे मानव विकास होय. आणि मग मानव विकास किती कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, भांडवल निर्मितीचा दर असेल, हा कितीही वाढला परंतु त्याचा उपयोग जर त्या देशातील समाजाला, त्या देशातील लोकसंख्येला होत नसेल तर कितीही विकास साध्य केला तरी तो खऱ्या अर्थाने आर्थिक विकास आहे किंवा आर्थिक विकास झाला असं म्हणता येत नाही. आणि म्हणून मग यासाठी मानव विकास हा एक मापक त्यासाठी तयार करण्यात आलं आणि हा मानव विकास निर्देशांक मग त्यामधून तयार झालेला आपल्याला दिसून येतं. तर हा मानव विकास निर्देशांक जो आहे तर हा मानव विकास निर्देशांक तयार करण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी भारताचे डॉक्टर अमर्त्य सेन आणि पाकिस्तानचे महबूब उल हक या 2 व्यक्तीवर सोपवण्यात आली आणि त्यांनी मग सर्वप्रथम मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो मानव विकास निर्देशांक तयार करण्याचं काम या 2 महान व्यक्तींनी केलं. आणि त्याच्या आधारावर आज जगातील जेव्हा वेगवेगळ्या देशांची तुलना, कोणत्या देशाने किती आर्थिक विकास साध्य केला याची तुलना जेव्हा करायची असते तर तेव्हा हा मानव विकास डोळ्यासमोर ठेवला जातो आणि ज्या देशाचा मानव विकास निर्देशांकाचा निर्देशांक एसडीआयचं मूल्य ज्या देशाचं जास्त त्या देशाचे आर्थिक विकास जास्त असा अर्थ त्यामधून काढला जातो. तर आता आपण या मानव विकास निर्देशांकाचा जो काही पेपर आहे तर त्यामध्ये मानव विकासाचे अर्थशास्त्र यामध्ये जो पेपर जो सिलेबस आहे तर तो सिलेबस आपण आता युनिट वाईज कसा आहे तर त्याचा माहिती घेऊ. तर यामध्ये युनिट फर्स्ट ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकास, त्यामध्ये सिलेबस जो आहे तर तो आहे मीनिंग, कन्सेप्ट, डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, हा पहिला मुद्दा आहे. 1.2 आहे कंपोनंट्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. 1.3 आहे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, यालाच PQLI असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे युजफुलनेस ऑफ कन्सेप्ट. आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला मानव विकासाचा अर्थ, मानव विकासाची संकल्पना, मानव विकासाच्या काही व्याख्या आहेत आणि मानव विकासाचे महत्त्व असा अभ्यास करायचा आहे. आता मानव विकासाची संकल्पना मी आताच तुम्हाला सांगितली की मानव विकास हा कशासाठी तयार करण्यात आला आणि तो जगासमोर कसा आला. तर मानव विकास याचा जो अर्थ आहे किंवा मानव विकासाच्या काही व्याख्या आहेत की मानव विकास म्हणजे नेमकं काय. तर मानव विकास ही एक बहुआयामी आणि व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे की ज्यामध्ये मानवाला मिळणारा ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत तर त्या संधी त्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या संधी जर त्याला उपलब्ध करून दिल्या तर त्याचा आपोआप जो काही विकास आहे तो विकास घडून येईल. आणि यासाठी शासनाने, प्रत्येक देशातील शासनाने तत्पर आणि प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यामुळे आपोआप मानव विकासाची जी काही तर ही मानव विकासाची संकल्पना प्रत्यक्षात येईल. आता मानव विकास म्हणजे काय त्याची जर आपल्याला अर्थ माहीत करायचा असेल की मानव विकास नेमकं कशाला म्हणायचं तर महबूब उल हक यांनी अगदी साध्या शब्दामध्ये मानव विकास म्हणजे काय तर याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या मते मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे मानव विकास. म्हणजे मानवाच्या जी काही जीवनाची गुणवत्ता आहे ती जीवनाची गुणवत्ता वाढविणे यालाच मानव विकास असं म्हटलं जातं. आणि त्या दृष्टीने मानवी जीवनाशी निगडीत ज्या काही वेगवेगळे घटक असतील तर ते घटक त्याला उपलब्ध झाले पाहिजे. ते घटक त्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि मग त्यामध्ये आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील तर प्रत्येक घटक हे त्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्या घटक जर त्या मानवाला उपलब्ध झाले तर त्यामधून आपोआप त्याचा मानव विकास जो हा विकास त्यामधून आपोआप घडून येईल. मानव विकासाची संकल्पना सांगत असताना मानव विकास कशाला म्हणायचं तर एक साधी व्याख्या आहे, लोकांच्या निवडीची कक्षा रुंदावत नेणे किंवा विस्तार करणे त्यालाच मानव विकास असं म्हटलं जातं. आता मग लोकांच्या निवडी म्हणजे आपण ज्याला संधी म्हणतो तर त्या संधीचा परीघ किंवा संधी विस्तारत नेणे
यालाच काय म्हटलं जातं, मानव विकास असं म्हटलं जातं. आणि मग त्याला ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधीचा परीघ हा विस्तारत नेला पाहिजे. आता यानंतर यामध्ये दुसरा मुद्दा आहे मानव विकासाचे घटक. मानव विकासाचे घटक कोणते आहेत, तर मानव विकासाचे घटक हे प्रामुख्याने जे आहेत तर ते मानव विकासाचे घटक आपल्याला वेगवेगळ्या मानव विकास निर्देशांकाच्या मापनावरून जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला माहीत करता येतात. उदाहरणार्थ त्यामध्ये माल मृत्यू दर आहे, दीर्घायुष्य आहे, ज्यालाच आपण जीवन जगण्याची संभाव्यता किंवा आयुर्मान असं म्हणतो तर आयुर्मान आहे. त्यानंतर शिक्षण आहे. शिक्षणमध्ये 2 प्रकार आहेत. एक ज्याला आपण शाळेतील नोंदणी दर जो आहे तर तो आहे. आणि त्यानंतर प्रौढ शिक्षण जे आहे त्याला आपण साक्षरता दर म्हणतो तर प्रौढ साक्षरता दर हा सुद्धा त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर दरडोई वास्तव उत्पन्न किती आहे देशाचं त्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर देशामधील दारिद्र्यांचं प्रमाण, दारिद्र्य व्यक्ती ज्याला आपण BPL म्हणतो तर दारिद्र्य व्यक्तींचं प्रमाण किती आहे, तर दारिद्र्य व्यक्तीचं प्रमाण कसं आहे हा सुद्धा त्यासाठी एक मानव विकासाचा घटक हा म्हणून त्याचा उच्चार केला जातो. तर हे मानव विकासाचे घटक सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे. आता यानंतर यामध्ये एक निर्देशांक आहे तर तो आहे जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक. त्याला PQLI असं म्हटलं जातं. आणि हा जो PQLI आहे जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक आहे तर हा मानव विकास निर्देशांक येण्याच्या अगोदर याचा वापर हा केला जायचा. आणि हा जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक जो आहे, हा जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो मॉरिस डी मॉरिस यांनी तयार केलेला आहे. आणि यासाठी त्यांनी 23 विकसित व विकसनशील देशाच्या जो काही सर्वेक्षण आहे, तुलनात्मक अभ्यास आहे तर तो तुलनात्मक अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून हा जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार केला. आणि या आधारे सुद्धा मानव विकासाचं मापन हे सुरुवातीला करण्यात आलं. यामध्येच एक मुद्दा आहे की संकल्पनेची उपयुक्तता, म्हणजे मानव विकासाची जी संकल्पना आहे तर या संकल्पनेची उपयुक्तता काय आहे तर त्या उपयुक्तता सुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरं युनिट आहे थिअरीज ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, मानव विकासाचे सिद्धांत. आता मानव विकासाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये दुसऱ्या करायचा आहे. 2.1 थिअरीज ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. 2.2 ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मेजरमेंट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. 2.3 लिमिटेशन्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट मेजर्स. आता एवढा सिलेबस यामध्ये आहे. आणि मानव विकासाचे सिद्धांताचा अभ्यास करत असताना मग त्यामध्ये आपल्याला मानव विकासाचा निर्देशांक जो आहे तो निर्देशांक अभ्यासायचा आहे, जो डॉक्टर अमर्त्य सेन आणि प्राध्यापक महबूब उल हक या दोघांनी तो तयार केलेला आहे. तर या निर्देशांकाचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. दुसरा त्यामध्ये मुद्दा आहे महिला सबलीकरणाचे मापक किंवा साधने आपण ज्याला म्हणतो तर ते मापक नेमकं काय आहे, महिला सबलीकरणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी कोणतं मापक तयार करण्यात आलं तर त्याविषयीचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आणि ती सुद्धा आपल्या सिलेबससाठी तो सुद्धा मुद्दा हा ठेवण्यात आलेला आहे. आणि हा जो मुद्दा आहे महिला सबलीकरण साधन त्यालाच लिंगभाव सक्षमीकरण मापक असं सुद्धा म्हटलं जातं, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या चॅप्टरमध्ये या युनिटमध्ये करायचा आहे. दुसरा आहे मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांकाचं मापन कसं केलं जातं, मग त्यासाठी मानव विकासाच्या निर्देशांकाचं मापन करत असताना त्यासाठी वेगवेगळे 3 महत्त्वाचे पैलू आहेत की त्या 3 महत्त्वाच्या पैलूच्या आधारावर हे मानव विकासाचं मापन केलं जातं. आणि मग हे पैलू कोणते आहेत तर मानव विकास निर्देशांकाचं मापन करण्यासाठी जीवन जगण्याची जी काही संभाव्यता आहे त्या देशाची किती आहे, ज्याला आपण आयुर्मान म्हणतो, त्या देशातील लोकांचा आयुर्मान कसं आहे, त्या देशातील शिक्षणाचा दर कसा आहे, किती आहे, आणि त्या देशातील नंतर जो काही तर राहणीमानाचा स्तर याचं मापन करण्यासाठी मग त्या देशातील जे काही दरोडे उत्पन्न आहे, वास्तव दरोडे उत्पन्न ते किती आहे, तर या 3 घटकावरून
किंवा 3 पैलूवरून मानव विकास निर्देशांकाचं मापन हे केलं जातं. आणि शेवटचा मुद्दा यामध्ये आहे की मानव विकास निर्देशांक मापनाच्या मर्यादा. म्हणजे मानव विकास निर्देशांक हा जरी तयार करण्यात आला तरी मानव विकास निर्देशांकाचं जे काही मापन आहे ते मापन करत असताना वेगवेगळ्या समस्या ह्या निर्माण होतात आणि त्यामधून त्याच्या काही समस्या आहेत म्हणजेच आपण मर्यादा म्हणतो. तर ह्या मर्यादा मग मानव विकासाचं मापन करत असताना कोणकोणत्या मर्यादा त्यासाठी आहेत, कोणत्या मर्यादा ह्या मानव विकासाचं मापन करत असताना पडतात, तर ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं. आता उदाहरणार्थ काही मानव विकासाचं मापन करत असताना काही देशामध्ये जी काही सांख्यिकी माहिती आहे आकडेवारी जर वेळेवर उपलब्ध झाली नाही तर त्यामुळे सुद्धा त्या देशाचा मानव विकास निर्देशांक मापन करण्यामध्ये महत्त्वाची जी काही मर्यादा आहे तर ती मर्यादा ही निर्माण होते. आणि म्हणून अशा काही समस्या आहे की मानव विकास निर्देशांकाचं मापन करत असताना त्या मर्यादाचा सुद्धा आपल्याला अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. तिसरं युनिट आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इन इंडिया, भारतातील मानव विकास निर्देशांक. या अगोदरचं जे युनिट आहे, चॅप्टर आहे, तर त्यामध्ये मानव विकास निर्देशांकाचे वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले. आता त्यानंतर आपल्याला भारतातील मानव विकास निर्देशांकाची स्थिती काय आहे, नेमकं काय आहे, भारताचा मानव विकास निर्देशांकामध्ये क्रम किती आहे, त्याची किंवा मानव विकासाचं मूल्य किती आहे, तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या युनिट 3मध्ये करायचा आहे. 3.1 आहे स्टेटस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इन इंडिया अँड व्हॅरियस स्टेट्स, कॉजेस ऑफ डिक्लाइनिंग रँक ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इन इंडिया. 3.2 रेमेडी टू इम्प्रूव्ह द रँक ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इन इंडिया. 3.3 सोशल कॅपिटल इकॉनॉमिक अटेनमेंट अँड वेलबिंग. आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यास करायची की भारत आणि विविध राज्यातील मानव विकासाची स्थिती ही कशी आहे. मग भारताचा मानव विकास निर्देशांक कसा आहे, त्याचे रँक काय आहे, त्याची मानव विकासाचं मूल्य किती आहे, तर त्याविषयीचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आणि दुसरा आहे विविध राज्यातील, भारतामधील विविध राज्यातील मानव विकासाची स्थिती कशी आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या 3.1 यामध्ये करायचा आहे. भारतातील मानव विकास निर्देशांकाच्या घटत्या क्रमाची कारणं. आता भारतातील मानव विकास निर्देशांकाचं जे काही क्रम आहे, मूल्य वाढतंय, मानव विकास निर्देशांकाचं मूल्य नक्की वाढतंय, परंतु त्याचा जो क्रम आहे, ऑर्डर आहे, रँक आहे, ती रँक मात्र भारताची घटते. ही का घटते, तर इतर जे काही देश आहेत तर त्या देशाच्या मानव विकासाचं मूल्य जे आहे तर ते मूल्य वाढण्याची गती ही भारतापेक्षा म्हणजे आपल्या देशापेक्षा जास्त आहे. म्हणून आपल्या देशाचं मानव विकासाचं मूल्य हे वाढत असलं तरी इतर देशांचं जो काही मानव विकासाचं मूल्य वाढण्याची जी काही गती आहे ती गती अधिक असल्यामुळे ते देश आपल्या समोर जात आहे. आणि म्हणून आपलं मानव विकासाचं मूल्य जरी वाढत असेल तरी आपला रँक क्रम मात्र काय आहे, सातत्याने घटत आहे. आणि मग याची काय कारणं आहेत, तर त्या कारणाचा अभ्यास आपल्याला यामध्ये. आता मानव विकास निर्देशांक जो आहे तर मानव विकास निर्देशांकाच्या घटत्या क्रमाची कारणं जर आपल्याला सांगायची असेल काही, तर काय कारणं आहेत की भारतातील दारिद्र्याचं प्रमाण आहे, त्यानंतर भारतातील लोकांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधीचा सुद्धा त्यावर परिणाम होतो. त्यानंतर भारतातील लोकांचं जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे, शिक्षणाचा दर आहे, तो शिक्षणाचा दर महत्त्वाचा आहे. त्यानंतर वाढती लोकसंख्या हे त्यातलं प्रमुख कारण आहे. तर अशा वेगवेगळ्या कारणांचा परिणाम म्हणून आपल्या देशाचा जो काही मानव विकासामधील जो काही क्रम आहे तो क्रम मात्र घटत आहे आणि त्याची कारणं आपल्यालाही त्यामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे भारतातील मानव विकास निर्देशांकाच्या क्रम सुधारण्यातील उपाय. आता मानव विकास निर्देशांक जो आहे या विकास निर्देशांकाचे क्रम जो काही घटत आहे तर तो घटता असणारा जो काही क्रम आहे तर त्या क्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यावर काय उपाय केले पाहिजे तर त्या उपायाचा अभ्याससुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि शेवटी एक मुद्दा आहे की सामाजिक भांडवल, आर्थिक प्राप्ती आणि कल्याण या वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत तर या संकल्पनाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि ह्या संकल्पना मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने ह्या महत्त्वाच्या आहे. युनिट 4 ह्युमन डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट.
मानव विकास व आर्थिक विकास. आता यामध्ये आपल्याला मानव विकास आणि आर्थिक विकास दोन्हीचा सोबत अभ्यास करायचा आहे. तर 4.1 रिलेशनशिप बिटवीन ह्युमन डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा पहिला मुद्दा त्यामध्ये आहे. त्यानंतर त्यामध्येच इम्पॅक्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. 4.2 ह्युमन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर इन इंडिया अँड महाराष्ट्र पब्लिक एक्सपेंडिचर. region wise disparities of human development index in Maharashtra state. 4.3 आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इन महाराष्ट्र रिजन. कॉजेस ऑफ लो HDI इन महाराष्ट्र. पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये मानव विकास आणि आर्थिक विकासातील संबंध काय आहे की मानव विकासाचा आणि आर्थिक विकासाचा संबंध यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मानव विकासाचे आर्थिक विकासावर होणारे परिणाम. मग मानव विकास वाढल्यामुळे आर्थिक विकासावर त्याचे काय परिणाम होतात तर त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्येच एक मुद्दा आहे की मानव विकास आणि मानवी हक्क ह्युमन राईट्स. तर या दोन्हीचा सुद्धा आपल्याला जो काही संबंध आहे तो संबंध अभ्यासायचा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारत व महाराष्ट्रातील मानव विकासावर होणारा जो काही खर्च आहे तर त्या खर्चाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मग किती खर्च होतो यासाठी किती शासन खर्च करते तर त्या खर्चाविषयीचा अभ्यास आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्येच आहे महाराष्ट्र राज्यातील मानव विकास निर्देशांकाची प्रदेशनिहाय विषमता. मग महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही वेगवेगळे विभाग आहेत तर या विभागामध्ये प्रदेशामध्ये मानव विकासाची निर्देशांकाची जी काही विषमता आहे त्या विषमतेचा अभ्यास पण आपल्याला त्यामध्ये करायचा. आणि शेवटचा एक मुद्दा आहे की मराठवाडा प्रदेशातील मानव विकास निर्देशांक ज्याला आपण महाराष्ट्र रिजनमध्ये जे काही वेगवेगळे प्रदेश येतात तर या प्रदेशाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि मग प्रामुख्याने मराठवाडा प्रदेशातील मानव विकास निर्देशांक कसा आहे तर ते सुद्धा आपण त्यामध्ये पाहणार आहोत. आणि नंतरचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील अल्प मानव विकास निर्देशांकाची कारणे. महाराष्ट्रातील अल्प मानव विकास निर्देशांक जो आहे तर त्या अल्प मानव विकास निर्देशांकाची नेमकी काय कारणं आहेत त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आणि शेवटी या पेपरच्या अनुषंगानं जी काही बुक्स आहेत पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं कोणकोणती आहेत तर त्याच्या संदर्भात थोडक्यामध्ये इथं काही बुक्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर त्यामध्ये इंडियन ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे ऑक्सफर्डचा, तो पाहावा. त्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इन साऊथ इंडिया जे आहे चालन KS यांचं अनमोल पब्लिकेशन. त्यानंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट साऊथ आशिया 2001 मध्ये पब्लिश झालेला आहे जो पब्लिश फॉर द महबूब उल हक ह्युमन डेव्हलपमेंट सेंटर ऑक्सफर्ड. त्यानंतर एक ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट फॉर व्हॅरियस इयर्स UNDPने जे काही वेगवेगळ्या वर्षासाठी जे काही मानव विकास अहवाल आहे ज्याला आपण SDR म्हणतो तर हा SDR सुद्धा वेगवेगळे SDR आपण त्याचा पाहिले पाहिजेत. त्यानंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट UNDP 1990 आणि त्यानंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट महाराष्ट्र 2002 आणि शेवटी आहे नॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ 2002. तर हे सर्व पुस्तकं आपण यासाठी जे काही वेगवेगळे अहवाल आहेत अहवाल आणि पुस्तकाचा आपण वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आज पहिल्या वर्षासाठी प्रथम सत्रामध्ये जो काही अप्लाइडचा पेपर आहे तर या अप्लाइडच्या पेपर विषयीची जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमाची माहिती आपण घेतली आहे. ओके, थँक्यू.